सुप्रभात मित्रांनो, हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर साई संकल्प फॅमिली पुन्हा एकदा चालली आहे छोट्याशा ट्रिपसाठी। तर आता सकाळचे वाजलेत 7:10 आणि आम्ही वाट बघतोय सगळ्यांची। आम्ही चाललोय खारघर इस्कॉन टेम्पलला। तर आता इतकेच आलेत बघा। 5 मिनिटात झाले आंघोळ करून। 5 मिनिटात या ना, सगळ्यांनी एकत्र असली बरं असतं। या ना 5 मिनिटात खाली आंघोळ करून। कॉल चालू आहेत, सगळ्यांना खाली बोलवतात आणि मम्मी बसली तिथे। तर सकाळी सकाळी सॅमी आलाय। सॅमी चाललाय वॉकला। नटून थटून आलेत बघा सगळे। ते सकाळी सकाळी फोटो सेशन चालू आहे बघा। लेट आलेले नाश्ता देणार आहेत। चला 3 गाड्या काढल्या आहेत आता आम्ही, 1 इर्टिगा आणि 2 होंडा अमेज। हो काय, हे 3 गाड्या आहेत। ही आपली सोसायटी। चिल्लर पार्टी सगळी इकडे। हे सगळ्यात छोटे आहेत। हे सगळ्यात लहान आहेत आणि लेडीज गँग इकडे। ब्लॉग बनवणार आहे म्हणून साडी घालून आली आहे, परत घरी जाऊन सगळ्यात लेट। तिकडे जा त्या गाडीत, तिकडे सगळे लेडीज बसलेत। हां, कार पार्क केली मी इथे आणि आपले बाकी कार पुढे आहेत। हे बघा, हे मंदिर आहे इस्कॉन टेम्पल। ते चिल्लर पार्टी आली धावत। एक कार इथे पार्क केली आणि एक इथे। हे नीट रोड क्रॉस करा। हे बघा मंदिर, हा एंट्रन्स आहे। तर इथे डोनेशनसाठी आहे आणि हे काय, भक्ती वेदांता कॉलेज ऑफ वैदिक एज्युकेशन। इथून आज जायचं आहे। इथे काय प्रसादम। इथे यांनी बुक्स पण ठेवलेत। हे बघा, गुलाबाची फुलं आहेत। फुलं काढायला पहिले झाडामध्ये पाणी द्या, फिर फोटो काढा। हे बघा, हे मंदिर आहे आणि हे कदाचित भक्त निवास असेल। चला फोटो काढायचे। अहो पुढे भारी आहे फोटो काढायला, इथे काय काढताय? चला आता आपण वर जाऊया। हे बघा, चाफ्याची झाडं पण आहेत।
हे मंदिर आहे, बाजूलाच मोठे मोठे टॉवर झालेत. इथे इस्कॉन म्युझियम बनते अजून बाय हिंदुजा फाउंडेशन. हे बघा, हे बाजूलाच गार्डन आहे मंदिराच्या असं. हे मंदिर इथे फाउंटन आहेत. हे फाउंटन आता सध्या बंद आहेत, संध्याकाळी चालू होतात किंवा ह्यांचा काही टाईम असेल. पण हे बाजूलाच असतं गार्डन दोन्ही साईडला. मंदिरात जायच्या अगोदर फोटो सेशन चालू आहे काय? हॅलो गाईज, आम्ही मंदिरात एंटर केलेला. नमस्कार, आम्ही आलेला. नमस्कार. चला. हे बघा कशी हत्ती कोरलेत. हा यांचं बघा. बघा डोर बंद आहेत अजून सध्या. ही सगळी श्रीकृष्णांची स्टोरी आहे पूर्ण, बालपणापासून ते कंसाला मारेपर्यंतची सगळी आहे. ओके, इथे श्रीकृष्णाची लेफ्ट साईडला कथा आहे आणि राईट साईडला श्रीरामायण. हां, इथे रामायण आहे राईटला, इथे श्रीकृष्ण. तर मंदिराच्या आतच हरिकथा चालू आहे बघा. कौन लिखा है? ओ गीता को भी पाठ समझ में आया नहीं, इसलिए ध्यान देना है. तो यहाँ प्रभुपाद जी की उन्होंने क्या कहते हैं, the spiritual reality of great teacher lies on in many ways, not the least in the life of those he has touched. Since not ordinary, हम भी प्रभुपाद जी का आश्रय लिया है.
समझ में आवेगी प्रभुपाद जी का पुत्र हूँ यू हैव टू रेस्पेक्ट। हाँ जब प्रभुपाद को रेस्पेक्ट देते हैं उनका डिसेबल्स भी यू हैव टू रेस्पेक्ट। इसे भी शिक्षा प्राप्त करना है। गुरु शिष्य का संबंध होता है। आतमध्ये पण किती सुंदर मंदिर बनवलंय बघा। आहार प्रसाद श्री गुरु चरण कमल गुरुमुख पद्मावती चिंते तर आता दर्शन घेऊन झाल्यानंतर तर सगळे इथे बसलेत आणि बाबा चेअरवर इथे बसलेत। GBC तो हमारा अल्टीमेट अथॉरिटी है इस्कॉन में। GBC G मतलब गव्हर्निंग, B मतलब। तर मित्रांनो आता आम्ही निघालो हळूहळू करून। तर कसं वाटलं तुम्हाला खारघरचं हे इस्कॉन टेम्पल नक्की कळवा कमेंटमध्ये। आणि जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तोपर्यंत बाय।